चला मॅच आपण सुरू करतोय. मागील मॅच मध्ये विनर संघाचं घवघवीत यश आपण पहिला सामना त्याने जिंकलाय. खूप साऱ्या शुभेच्छा आपण त्यांना देऊया. परंतु विनर वर्सेस विनर यातून खरं तर यातून जो संघ जिंकेल तो लगेच त्यांच्या विरुद्ध खेळणार. त्यामुळं आपण याच्यासाठी तयार राहा. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. चांगली लढत तुम्हाला बघायला मिळेल. टीएमसीसी बोरखर आणि दुतुम तिसाई मरुआई क्रिकेट क्लब बोरखार टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय दुतुम टीमनं. अगदी नुकताच जर्मन खारकोप ट्रॉफीमध्ये काय दमदार प्रदर्शन दिलंय. टीमने चॅम्पियन तिथे बनले आणि एक रणजी स्पर्धा त्यांनी आत्ताच गाजवून सोडली. तो दुतुम संघ तुम्हाला बघायला मिळेल. सातत्याने विभागा असेल किंवा पनवेल उरण तालुक्यामध्ये अगदी बोरखार संघाचा देखील तेवढाच बोलबाला राहिलाय. अशा या दोन दिग्गज टीम मध्ये आता ही लढाई लढली जाईल. तुमच्याकडे फक्त बीमर साठी DRS असेल हे लक्षात घ्या. आणि जेव्हा पंचांना गरज लागेल आवश्यकता भासेल तेव्हा ती पंच त्यांचा अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतात. मॅचकडे फोकस आपण करतोय. शुभेच्छा देऊया आपण दोन्ही टीमला. एक चांगलं बॅटल लढलं जाईल. बॅटिंगसाठी मैदानामध्ये विघ्नेश टाके आणि करण डाकी हे दोन सलामीवीर आले. त्याने पहिले षटक घेऊन आलाय प्रणित ठाकूर बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल अतिशय चांगला. प्रणित ठाकूरला आपण गोलंदाजी मार्कवर बघतोय. RPL मध्ये विकेट हॅट्रिक घेणारा पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज कोण असेल तर तो प्रणित ठाकूर. आणि पहिले षटक तो साथ होता आणि सुरुवात तशीच त्याने केली डॉट बॉलला. लोवर फुल टॉस बॉल आहे. दिशा दिली डीप पॉइंट कडे बॉल चाललाय घरंगळत वेगानं चौकार. चांगली सुरुवात करत तर मैदानामध्ये केली चौकारानं विघ्नेश टाकीनं आपल्या या इनिंगची. बॅकफुट पंच करायचा होता. पंचांनी सांगितलं यासाठी वाईट अवांतर रन गणली जाईल. या चेंडू मागे स्कोरबोर्ड बघा मिळेल तुम्हाला थांबला आहे तो 5 वर आता. कारण मागे बॉल थोडा अवे फ्रॉम द बॉडी करायचा होता परंतु भरपूर दूरच राहिला बॉल बॅटर पासून. फिल्डिंग मध्ये काही बराचसा अगदी बदल अजूनही सुरू आहे. एक फिल्डर तुम्हाला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर अगदी बघायला मिळेल. आणि त्यासोबत निलेश चो मुख्य व्यासपीठा समोर डीप मध्ये मिड विकेटला. पाठीमागे फिल्डर नाही आहे. क्षेत्र खाली आहे. बॉल चालला डीप मध्ये कव्हर्सला निघून चालला. आणखी एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. प्रणित ठाकूर एक एक्सलंट गोलंदाज आहे आणि फार चांगली आहे त्याच्याकडे लाईन आणि लेंथ आहे. परंतु या दोन मोठ्या फटक्यानं त्याची लाईन आणि लेंथ थोडी बिघडली आहे. कारण स्कोरबोर्ड आता पोहोचलाय 9 धावांवर. मागील मॅच मध्ये बघितलं जवळपास 52 धावांचं आव्हान आणि 19 चेंडूमध्ये तो सामना अगदी फिनिश होताना आपण बघितलं. त्यामुळे आता मैदानामध्ये पहिला सामना हे सांगून जातोय की पहिल्यांदा बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये किमान 65 रन कमीत कमी बनल्या पाहिजेत. 60 ते 65 धावा तर एक चांगलं टार्गेट उभं राहू शकतो. आणि दुतुम संघ त्याच धावांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करेल बॅटिंग टीमला. लेन थोडी पाठीमागे ठेवली. आणखीन एक व्हाईट बॉल हुक करायचं होतं. हलकासा ट्राय केला त्या बॉलवर. कधी कधी बॉल जर जे लेगस्टम्पच्या बाहेर डिलिव्हर्ड होतात बॅटच्या पट्ट्यामध्ये आली तर बाउंड्री लाईनच्या बाहेर जातात. त्यामुळे ट्राय तिथे केला होता. बॅटर नाही. नी बेंड केला. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचलाय. बॉलला पाठवलाय डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. धन्यवाद डीजे.
स्कोरबोर्ड 4 पुढे चाललाय. फार चांगली सुरुवात खरं तर विघ्नेश डाकीकडून. स्कोरबोर्ड सध्या 14 बघा मिळत आहे. एक्सलंट स्टार्ट. विघ्नेश डाकी मैदानामध्ये आलाय. हा पंप जॅक करायचा होता मिड विकेट मध्ये. अगदी हा फटका फसलाय. निलेश जो डाऊन द बॉल कॅच त्याने कलेक्ट केली आहे आणि मिड विकेट. हा धन्यवाद. बघा आयुष ठाकूर फिल्डिंग करतोय. त्याच्याकडे बॉल जरी गेला आणि त्याने तो बॉल पकडला भले कसाही तरी किती रोहन 500 रुपयाचं पारितोषिक. नाही बॉल तर पकडू शकतो कारण तेवढी क्षमता त्याच्यामध्ये असेल. आयुषसाठी ऑफर आहे आणि 2-3 बॉल पकडले तर 1500 मिळतील आणि त्यामुळे असं मी म्हणेन की आजची मजुरी निघाली. स्कोरबोर्डवर धावा 14. एक विकेट गमावलाय. प्रणितला आपण बघतोय. वेदांत जो मैदानामध्ये आता नवीन बॅटर आलाय. लेन थोडी पाठीमागे होती. तो हलकासा बॉल बॅटला ब्रश करून पाठीमागे गेलाय परंतु फील्ड पासून दूर गेलाय. आयुषनच पकडलाय का नाही त्याच्यापासून दूर आहे हा बॉल. डॉट बॉल आलाय. अंतिम पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलं आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 1-14. चला थोडस स्पीडअप करा प्लीज. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपली पाहिजेत. याची दखल तुम्ही घ्या कारण एकच संघ आपण क्वालिफाय करणार आहोत. फिल्डिंग टीम याची जबाबदारी तुम्ही घ्यायची. जेव्हा सेकंड इनिंग मध्ये अगदी बोरकर संघ देखील उतरेल तेव्हाही त्यांनाही तेच विनंती करणार आहोत. त्यामुळे टायमिंग तुम्ही स्पेंड करू नका. वेळचं नियोजन करा. वेळ महत्व द्या. पहिलं षटक 14 धावांचं आलंय आणि सिद्धेश ठाकूर आलाय सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी. पहिला बॉल फुल टॉस आणि फिल्डर डाऊन द बॉल जज करत असताना गुड टेकिंग गुड वेल आणि आणखी एक महत्वाची विकेट. दुसरा बॅटर गमावला बॅटिंग करत असताना टीएमसीसी बोरखारनं. तर जयेश ठाकूर आणि प्रीतम टकले याच्याकडून आयुषला प्रत्येक विकेटसाठी प्रत्येक जयसाठी किती आहेत 500. डीआरएस घेतलाय. अंपायर्स रिव्ह्यू ना बॅटिंग टीमचा डीआरएस चेक केलं जाईल लगेचच. तिसरे पंच आमच्या सोबत जॉईंट आहेत. आपण लगेच चेक करणार आहोत. आमचे तिन्ही ऑफिशियल हिरामन भोसले सर कल्याण, नंदू पाटील सर कलवे आणि कैलाश भोईर सर आपटा 24 लाईव्ह इव्हेंट्स. त्यामध्ये त्यांना एक योग्य माहिती देईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी त्यामुळे बॅटरला परतावं लागेल. बॅटिंग टीमने आता डीआरएस गमावलेला आहे आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये जाईल. स्कोरबोर्ड 14 वर दुसरा विकेट. स्वप्नील म्हस्कर बॉल पकडला तर 500 आणि कॅच पकडली तरी 500 आणि त्याच्यावर बाय वन नाही कॅच 1 गेट 2 फ्री आणि तो गेट 2 म्हणजे राईस अंत्यमामाचा राईस. प्रचंड प्रेम आहे आयुषवर सगळ्यांचं. चला येणार काय वेळ सांगेल. आयुष तयारच आहे त्यासाठी. सिद्धेशला आपण बघतोय. सिद्धेश ठाकूर चला पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. वेदांत डाके आणि स्वप्नील म्हस्करला पुढे घेऊन जायचा आहे. फुलला तिथे पोहोचलेत आणि अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी सध्या सुरू आहे.
सिद्धेशला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. आयुषला अगदी बॉल पकडताना त्याला स्वतःला पकडायचं. नो चेटिंग. हो स्विंग रमेश परंतु वाईट. भरपूर चकमक दिला होता बॉल न खरं तर, परंतु हा वाईट बॉल आलाय. स्कोरबोर्ड सध्या 15 वर थांबलाय. स्थगिती मिळाली. बॅटिंग करत असताना थोड्या अडचणी आलीत, परंतु यातून मार्गक्रमण करावा लागेल. सेन्सिबल क्रिकेट. टच केल्या फक्त बॅटवर बॉल. वेगवान थ्रो तिथे आपल्याला बघायला मिळालाय. एक रन नजरेसमोरून सर्कलच्या रिंगणामधून खरं तरी चोरली गेल्या. दिवसा ढवळे धावांची चोरी होताना आपण पाहतोय. 2 रन जिथे घेण्याचं अगदी मानसिकता होती, परंतु सिंगल वर संतोष व्हावं लागेल. 1 रन स्कोरबोर्ड हळूहळू पुढे चाललाय. स्लोली अगदी बघू शकता. 16 वर स्लॉट मध्ये बॉल आलाय. बॉल झालाय प्लॉट मध्ये. बाउंड्री लाईन बाहेर दाखल. दमदार षटकार. डीप फाईन लेगला टार्गेट केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून दमदार कामगिरी करत असताना आलेला हा उत्तुंग असा बॅक टू बॅक दुसरा षटकार. दरम्यान ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी सायकल पुरस्कृत केली मालिकावीर चिते किशोर मारुती गरज साहेब यांचं आगमन होताना पाहायला मिळते. यावं साहेब मनपूर्वक आपलं हार्दिक हार्दिक मैत्री विनोद स्पोर्ट्स धाकटीजी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. स्कोरबोर्ड 28 वर पोहोचलेला आहे. 28. एका क्षणात आता जे प्रेशर होतं ते दूर झालंय. लगातार 2 षटकार स्विच इट केलाय. फिल्डर आहेत. कोणती रन इथे मिळणार नाही. डॉट बॉल अगदी बघा मिळेल. दुसरं षटक थोडं प्रॉफिटेबल राहिले, कारण या ओव्हर मध्ये जवळपास 14 रन आलेत आणि 1 विकेटही मिळाले. बॉलरला सुरुवात चांगली झाली होती गोलंदाजीतून. असंही म्हटलं जातं ना की एखादी गोष्ट तुमची मिळते ती नशिबाची भाग आहे, परंतु त्यामध्ये तुम्ही जर सातत्य टिकवलं तरी तुमचं कर्तृत्व महान आहे असं म्हटलं जातं. आणि अगदी तेच काही बघायला मिळालं. सुरुवात चांगली झाली होती. 14चा रन रेट कायम ठेवला. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा 1 विकेट. याही ओव्हरमध्ये 14 धावा 1 विकेट. स्कोरबोर्ड 28 वर. पॉवर प्लेचे बंधन संपलेत, त्यामुळे आता 5 फिल्डर निघतायत सर्कलच्या रिंगणातून बाहेर. फिल्डिंगची रचना स्वतः गोलंदाज करतोय, कारण हे माझं वैयक्तिक नेहमी मत असतं की फिल्डिंगची रचना सगळ्यात अगोदर गोलंदाजाने केली पाहिजे, त्यानंतर विकेट किपरनं. कारण लेंथ लाईन टप्पा हे सगळं मर्यादा गोलंदाजाकडे असतात. स्विंग रमेश परेश ठाकूर बायकरमॅन खेळाडू दुतुमगावचं भूषण क्रिकेटमधील. अगदी छोटा कृष्ण सातपुते म्हणून देखील त्याला पाहिलं जातं. असा परेश ठाकूरला आपण पाहतोय. मागे बॉल स्लो होता. स्विंग रमेश आता 2 खेळाडूंच्या मधून निघालाय आणि तोही वेगाने निघालाय. 4 रन. सांगितले व्हाईट बॉल मिळेल. परेश ठाकूर. स्कोरबोर्ड 32 वर आपण पाहतोय. 32 ऑन बोर्ड. कमी गतीचा बॉल होता आणि बॅटरच्या स्लॉट मध्ये आलेला नाहीये. लेग कटर जो यशस्वी तुम्हाला बघायला मिळेल. डॉट बॉल बघायला मिळते. स्कोरबोर्ड बघायला मिळेल तुम्हाला टोटल 33 वर. हा फटका स्टँडर लुकिंग लाईक अ वाव. बॉल बाउंड्री लाईन बाहेर दाखल. षटकार.
लेग कटर गोलंदाजाचं हेच वैशिष्ट्य असतं. लेफ्ट आर्म सिमर गोलंदाज जर टप्पा मागे राहिला तर बॅटरच्या टप्प्यामध्ये आल्यावर कार्यक्रम चांगलाच फिट होतो. आणि अगदी तेच बघा मिळालं. भरपूर लेन पाठीमागे ठेवली परेशना मागील बॉलवर त्यावर षटकार दाखवला बॅटरनं. अगदी क्लीन बॉल डावी यष्टी गुल केले दांडी गोल बॅटर आउट. क्रिकेट मधील ब्लाइंड स्पॉट अगदी तिथेच हा बॉल त्याने डिलिव्हर केला परेशराम आणि एक मोठी विकेट त्याच्या खात्यामध्ये मिळते. क्लीन बॉल केला त्याने बॅटरला आणि स्कोर बोर्ड सध्या आपण पाहतोय तो 39 धावांवर आता पोहोचलाय. या ओव्हरमध्ये जवळपास 11 रन आलेत आणि 2 डॉट बॉल 1 विकेट 1 पॉइंट. खेचून खेळण्याचा प्रयत्न होता. आक्रमण करायचं होतं. पाठीमागे फिल्डर आहेत चांगला प्रयत्न केला कारण तशाही 2 रन घेण्याचा मानस दोन्ही बॅटरने दाखवलं असतं. परत एकाने ट्राय केलं एकाने बॅकअप दिलं. करायचं असं फिल्डिंग करत असताना जेव्हा हाफ चान्स तुमच्याकडे असते आणि अशा रीतीने 3 षटकं संपलेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये अगदी बघितलं तर 14ची सरासरी राखली परंतु या ओव्हरमध्ये 13 रन आलेत आणि स्कोर बोर्ड पोहोचलाय 41-41 लॉस ऑफ 3 विकेट्स. चला आपण याच दरम्यान या स्पर्धेमध्ये आलेल्या मान्यवरांचा सन्मान करूया ज्यांनी या स्पर्धेला सायकल पुरस्कृत दिली. मालिकावीरची जी तुम्ही सध्या सायकल पाहताय ते किशोर मारुती घरत यांच्या माध्यमातून देण्यात आले आणि त्यांचा विशेष सन्मान आम्ही मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी रोहनजी भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. किशोरजी घरत साहेब यांचा सन्मान केला जाईल. आलेल्या पाहुण्यांकडे बारकाईने लक्ष आज आयोजकांचं पाहायला मिळतंय. अतिथी देवो भव ही परंपरा जोपासण्याचं काम सारेच आमचे आयोजक करतायत आणि सन्मान करूया आपण किशोर मारुती घरत साहेबांचा. वस्त्र अलंकार सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन आपण करतोय साहेबांचा विशेष सन्मान. धन्यवाद साहेब, जे आपण योगदान दिलं ते आमच्या स्पर्धेसाठी फार महत्वाचं आहे आणि त्याबद्दल आपला विशेष सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. मनपूर्वक आभार, आपण आलात. धन्यवाद, मान्यवरांचा आभार व्यक्त करूया आणि जाऊया लगेच पुन्हा एकदा मॅच कडे. ऐकूया आवाज वैभवजी बोपी सरांचा. येस थँक्यू संयमजी घरत. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. सॉफ्ट डिसमिसल. दुविधा अवस्थेमध्ये व्हायचं आक्रमण करायचं की थांबून परंतु तोपर्यंत बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाला होता. हवेत राहिले चेंडू आणि कॉट अँड बॉल खेळाडू बाद. या धाकटीजी संघाला देखील ते अनेक वेळा पुरस्कृत करत असतात. असे मयूरदादा ठाकूर यांचा आपण सन्मान करणार आहोत. त्यांचं विशेष प्रेम धाकटीजी संघावरती देखील असतं. मुंगा ठाकूर यांचा आपण सन्मान करतोय. हा वस्त्र अलंकार सुगंधित पुष्पगुच्छ आणि या सन्मान चिन्ह रोहनजी भोईर यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद मयूर दादा, आपण जे प्रेम करताय मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स संघावरती आणि बऱ्याच साऱ्या स्पर्धांमध्ये आपण या नावाने संघ पुरस्कृत करत असता. आज धुतुम संघ असू द्या किंवा धाकटीजी या संघावरती आपण सातत्याने प्रेम करत आहात त्याबद्दल आपला विशेष सन्मान मी या ठिकाणी करतोय. आणि तदनंतर आपण पुढचा सन्मान करतोय अक्षय नारंगीकर यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. अक्षय नारंगीकर यांना देखील आपण सन्मानित करावं. आयोजकांच्या माध्यमातून हा सन्मान धुतुम गावचे हे मान्यवर आहेत. धन्यवाद, आपलं मनापासून स्वागत. बॅक टू क्रिकेट. पाठीमागे होती लेंथ. इट्स आउट ऑफ द पार्क. बॉल बाउंड्री लाईन बाहेर दाखल. षटकार. आक्रमक त्याचा फटका राहिला. एक्सलंट शॉट, परफेक्ट टायमिंग ना षटकार त्यांनी दाखवलाय. स्कोरबोर्ड
पोहोचतोय 47 वर. 47 ऑन बोर्ड. निलेश ठाकूर भरपूर पाठीमागे त्यांनी हा बॉल ठेवला. पिचिंग आता पुढे पिचिंग केले. बॉल चला डीप मध्ये. लॉंग ऑन फिल्डरनं वाट पाहिली आहे. ओ बॉडीवर घेतलाय. बॉल स्टॉप केलाय. चौकार अडवण्याला महत्व दिलं आणि तोपर्यंत 2 रन इझिली पूर्ण केलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगला सध्याचा हा करंट रन रेट बघायला मिळेल भोरकार संघाचा. सुरुवात करून दिली 12 धावांची. विघ्नेश करणला आज अकाउंट ओपन करता आलं आणि वेदांतनं 12 रन केलेत. आता स्वप्नीला 11 रन केलेत. त्यामुळे एकटा करण जर सोडला तर प्रत्येकानं आपलं काम चांगल्या चोख पद्धतीने निभावलंय. प्रत्येकाने छोटे छोटे योगदान देत राहिलं तर एक मोठी संख्या बनते. आणि म्हणून क्रिकेट खेळामध्ये म्हटलं जातं तुम्ही प्रत्येकाचं 11 खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही दिलं पाहिजे आपल्या खेळातून आणि ते बघायला मिळते. गुड बॅटिंग प्रदर्शन चांगलं झालं आतापर्यंत. चौथं षटक सुरू आहे. 49 धावा सांघिक. अर्धशतकापासून 1 धाव दूर आहे बॅटिंग करणारा टीएमसीसी बोरखार संघ. उंच गेला बॉल. मिसामिंग फिल्डर डाऊन द बॉल जज करत असताना शॉट एकच्या कव्हरला सिद्धेश ठाकूरनं टिपला झोल अगदी झेल आणि त्यासोबत परतावं लागेल फलंदाजाला. श्रवण आलाय बॅटिंग साठी. श्रवण गावंड हा नवीन बॅटर आहे. स्कोरबोर्ड बघा मिळते 49 वर आणि 5वा विकेट गमावलाय. पुन्हा एकदा मिसामिंग फिल्डर डाऊन द बॉल जज करत असताना चंद्रकांत खूप चांगली फिल्डिंग त्याने तिथे केली. बॅक टू बॅक सलग 2 बॉल मध्ये 2 विकेट. तिसरा विकेट घेण्यामध्ये यश मिळाले. यावर मध्ये ओव्हर हॅट्रिक त्यांनी कंप्लीट केले. 49 वर जवळपास 7 खेळाडू आतापर्यंत गमावलेत. ज्ञानेश्वर बॅटिंग साठी आलेत. फटका चांगला होता आणि हॅट्रिक कंप्लीट. विकेट इथे मिळेल आणि परतावा लागेल ज्ञानेश्वर ठाकूर यांना झेलबादच्या रूपानं. तर सध्या मैदानामध्ये जिथे एंड चांगला हवाय. सुरुवातीला बॅटिंग तुम्ही फार चांगली केली. मध्यंतरी चांगलं झालं या पहिल्या षटकात अगदी पहिल्या सत्रातील. परंतु त्यामुळे अंतही चांगला हवाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. परंतु सध्या यश आणि प्रसाद हे दोन्ही नवीन बॅटर आहेत. यशनं फक्त 2 धावांचं योगदान दिलंय. प्रसादला तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल. गोलंदाजीसाठी प्रणित आलाय. पुन्हा एकदा ट्राय केला बॉलला. डीप मध्ये खेळाडू तयार आहे. एक रन मिळेल. चांगला थ्रो निलेशचा ऑन द स्टंप थ्रो. एकच धावेनं सांघिक वाटचाल आपल्याला बघायला मिळते. अर्धशतक पूर्ण झालंय टीएमसीसी बोरखार संघाचं. 50 रन कंप्लीट. हे 5 बॉल निर्णायक राहतील या पहिल्या डावातील. प्रणित ठाकूर पहिलं षटक त्याने फेकलं होतं आणि त्यानंतर शेवटचाही तोच फेकण्यासाठी आलाय. वेगवान बॉल स्पीड जनरेट केलं. टॅपिंग क्रिकेट डायरेक्ट हिट. निलेशनं नकार दिला होता की नको हिट करू, परंतु प्रणितला आपण बघितलं आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. लगेच सिंगलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करून गेले. 3 धावा पूर्ण केलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अशी स्पर्धा तुम्हाला बघा मिळते. स्वर्गीय रामचंद्र मढी प्रतिष्ठान उसाटण्याची स्पर्धा, जिथे 3 धावा धावून पूर्ण केल्यानंतर फलंदाजांना शूज दिले जातात किंवा विविध पारितोषिके असतात. आता 3 रन इथे पूर्ण केलेत. 50 अप. 53 रन बोर्डवर. चांगली वाटचाल. फटका चांगला केलाय. ग्रेट का अगदी कॅच. सगळ्याधिक सुरक्षित हा झेल तिथे टिपलाय. अगदी हा पार्लर कॅच अगदी पकडला आणि वेल जज अँड वेल कॅच. बॅटर आउट.
हा धन्यवाद डीजे. विकेट गमावले टोटल 8. स्कोर बोर्डवर आहे 53. राज टाकी. याच दरम्यान ज्यांचं आगमन होताना पाहायला मिळते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष विनोदजी पंढरीनाथ म्हात्रे आणि त्यांच्या समेत सागरजी घरत यांचं आगमन झालंय. यावं आपण मंचावरती सहर्ष स्वागत आहे. खोदून काढल्या इनफिल्डच्या वरून खेळा तो कवर्स दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय, परंतु पंच सांगतायत की तुम्ही लेट झालात. रेफर केलं पंचाने थर्ड अंपायरकडे. रनआउट चेक केलं जाईल. दुसरे अंपायर्स रिव्ह्यू नो डाऊट, कारण तुम्हाला फक्त बीमर साठीच DRS आहे. अंपायर्स रिव्ह्यू त्यामुळे चेक केलं जाईल. निर्णय थोडा आपण प्रलंबित ठेवतोय. आणि याच दरम्यान ज्यांचं आगमन होताना पाहायला मिळते ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष या विभागामधील विनोदजी पंढरीनाथ म्हात्रे यांचं आगमन झालं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या समेत आपण पाहू शकताय सागर घरत यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळते. सहर्ष स्वागत आपलं देखील या स्पर्धेमध्ये. मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. यस इट इज आउट. तर पंचाने त्यांचा निर्णय मागे घेतलाय. DRSचा चांगला वापर. 24 लाईव्ह इव्हेंट. थँक्यू फॉर तुमच्या या उत्कृष्ट लाईव्ह टेलिकास्ट बद्दल तुमचे विशेष कौतुक. आणि या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅटर बाद झालेले आहेत. मानस म्हसकर शेवटचा बॅटर मैदानामध्ये 11व्या क्रमांकावर हा खेळाडू आलाय. फार डीप बॅटिंग केले. बॅटिंग करत असताना सध्या TMCC बोरखारची प्रणित ठाकूरला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिले सिंगल, दुसरे ट्रिपल, त्यानंतर विकेट आणि आता ही रनआउट. अंतिम 2 बॉल बाकी आहेत. दूर चालाय बॉल, कारण बॉटम एंडचे खेळाडू, त्यामुळे मला वाटतं की प्रणितला आता एक्स्ट्रा एफर्ट लावण्याची गरज नाहीये. गोलंदाज मैदानामध्ये साठी किंबहुना फिल्डर मैदानामध्ये बॅटिंगसाठी आलेत आणि हे एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न झालाय. शॉर्ट पिच बॉल, बाउन्सर अटेम्प्ट केला. परफेक्ट डिलिव्हरी. गोलंदाज पर्यंत हेही सांगतायत बॅटिंगसाठी आलायत तर या मातीचा सुगंध घेऊन जा. परफेक्ट डिलिव्हरी तुम्हाला बघायला मिळाली. डॉट बॉल इथे आलाय. स्कोर बोर्ड तिथेच थांबलाय. 55 नंबर. शेवटचा बॉल खोदून काढलाय. 1 रन इथे मिळेल. आता दुसऱ्यासाठी प्रयत्न होणार नाही, कारण तो प्रयत्न झाला तर खेळाडू रनआउट होऊ शकतो आणि ती चुकी करून बसला बॅटर. ऍक्च्युअली तिथे रन नव्हती, अगदी रनआउट झालेले. त्यामुळे बॅटिंग करत असताना TMCC बोरकर संघ ऑल आउट झालाय या अंतिम बॉलवर आणि स्कोरबोर्डवर धावा लागले. टोटल 56-57 धाव्यांची गरज. चला 57 रन करायचे आहेत. पुन्हा एकदा जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. जॉईंट होत आहेत संयम घरत यांच्याकडे. आमचे बॉडी बिल्डर समालोचक कुठे गेले निशी आहे? ठीक आहे, नंतर होतील ते दुपारी जॉईंट. जाऊया आपण संयम घरत यांच्याकडे. चला आपण सन्मानित करूया ज्यांचं नुकताच आगमन झाले ते विनोदजी म्हात्रे साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून विनोदजी म्हात्रे यांना आपण सन्मानित करूया. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक दमदार व्यक्तिमत्व विनोदजी म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी रोहनजी भोईर यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. सुगंधित पुष्पगुच्छ, वस्त्र अलंकार आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा विशेष सन्मान करतोय. धन्यवाद साहेब, आपण देखील आलात त्याबद्दल विशेष स्वागत. आणि तदनंतर पुढचा सन्मान सागर घरत यांचा देखील केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून मी सागरजी घरत यांना विनंती करत आहे की आपण तो सन्मान स्वीकारावा. मान्यवरांचा विशेष सन्मान. मान्यवरांचं विशेष सहर्ष स्वागत. आणि जाऊया पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेनं. मागच्या सत्रामध्ये तुम्ही वैभवजी बोपी सरांचा आवाज ऐकलात. दुपारचे 1 वाजता आणि दुसरी मॅच आजच्या दिवसामध्ये मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटीजुई आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आपण पाहू शकता. रोख रक्कम 50,000 रुपये व द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये. भव्य दिव्य ट्रॉफ्या. त्याचबरोबर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला देणार आहोत आपण सायकल, जी किशोरजी घरत साहेबांच्या माध्यमातून देण्यात आले. त्यांचं आगमन देखील मंचावरती पाहायला मिळत आहे. आज सर्वाधिक मोठा पोल. याच दरम्यान मी विनंती करतोय दुतुम ग्रामपंचायतीचे सदस्य चंद्रकांतजी ठाकूर यांना आम्ही मंचावरती येण्याची विनंती करत आहोत. चंद्रकांतजी ठाकूर या आपण मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आताच त्यांनी एक चांगला कॅच देखील पकडला. 2 कॅच त्यांनी अप्रतिम पकडल्यात.
क्रिकेटमध्ये एज इज लिमिट, अगदी वयाची मर्यादा नसते क्रिकेटमध्ये. एज जस्ट इज अ नंबर. आणि जर तुमच्याकडे क्रिकेटची कौशल्यता असेल, तुमच्यामध्ये ती गुणवत्ता असेल, तर तुम्ही आजही चांगले खेळू शकता. याचं उदाहरण चंद्रकांतजी ठाकूर यांना आपण पाहू शकता. आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मी रोहन भोईर यांना विनंती करत आहे की आपण त्यांचा सन्मान करावा. मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटे जुईचं हे भव्य दिव्य आयोजन. पहिली मॅच मरुआई विंधणे संघाने जिंकली. विंधणे संघाचे कॅप्टन आपण पूर्व तयारीत राहा, कारण पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला विनर टीमच्या विरोधात पुढची मॅच खेळायची आहे. भैरवनाथ धुतुम आणि त्यांच्या विरोधात तिसाई मरुआई क्रिकेट क्लब बोरखार असा सामना सध्या रंगलाय. आणि मरुआई बोरखार संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. बोरखार गावचे एक उत्कृष्ट समालोचक जीवनजी डाकी साहेब, तदनंतर देव डाकी साहेब बोरखार, गुरु मस्कर बोरखार यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. रमाकांतजी मोकल सर बोरखार यांच्याकडून देखील खूप शुभेच्छा येताना पाहायला मिळतात. आणि मॅचला आपण सुरुवात करूया. भैरवनाथ धुतुम टीम एकीकडे परेश ठाकूर या नावानं हा गाव संघ ओळखला जातो. प्रणित असतील, सिद्धेश हे नामांकित खेळाडू या गावामध्ये आपण पाहतोय. निलेश ठाकूर. आणि मजा येईल मॅचला. दुसरीकडे ज्या गोलंदाजाची मागच्या मॅच मध्ये आपण चर्चा केली, तो उरणचा वेगवान गोलंदाज अर्थातच शुभम डाकी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. 5 ओव्हर आणि 5 ओव्हर मध्ये काढले 56. तिसाई मरुआई क्रिकेट क्लब बोरखार टीमने रोखायचे त्यांना आता 57 धावा. जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूटे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो. त्याच इरादेने आता दोन्ही संघ तयार झालेत. कोणाचं स्वप्न पूर्ण होईल? एकीकडे भैरवनाथ 11 धुतुम उरण तालुक्यातील एक दिग्गज संघ, तर दुसरीकडे उरण विभागातील तिसाई मरुआई क्रिकेट क्लब बोरखार. बोरखार गावचा फास्टर अँड फ्लोरियस बॉलर शुभम तयार. ओ पहिलाच बॉल, कॅचची संधी, एक्स्ट्रा कव्हर सरसावलाय. या मॅच मधली गोल्डन विकेट. परेश ठाकूरला भोपलाही फोडू दिला नाहीये. मोठाच धक्का लागलाय म्हणूया धुतुम संघाला. परेश ठाकूर झेलबाद. बॉलिंग साठी ओळखला जातो. शुभम डाकीला आपण पाहिलं. कधी कधी एकाच टीम मध्ये गावदेवी गावठाणसाठी एक खेळाडू खेळतात. आज परेशच्या विपरीत भारीच पडलाय म्हणूया आपण. शुभम पहिल्याच बॉल वरती मोठा धक्का लागलाय. उरण तालुक्यातील उरण प्रीमियर लीग चौथं पर्व, जिथे रोहित 2 व्हीलर बाईक जिंकताना पाहायला मिळाला, त्याच टाइमला शुभम डाकीनं उत्कृष्ट गोलंदाज उरण तालुक्याचं पारितोषिक जिंकलं होतं. आणि सध्या तो बॉलिंग करतोय. बोरखार गावचा सर्वाधिक वेगवान गोलंदाज शुभम डाकी याला आपण पाहिलं. पहिल्याच बॉल वरती वेगवान गोलंदाजीचं उत्तर. पहिल्याच बॉल वरती मोठी विकेट. बॅटिंग करण्यासाठी नवीन खेळाडू निलेश ठाकूर, हा देखील जिद्दी खेळाडू म्हणून ओळखला जातो. उरण प्रीमियर लीग जेव्हा ऍज अ लीडर म्हणून त्याची भूमिका प्रचंड चांगली राहिली. आणि सध्या तरी त्याच्या बॅटिंगची गरज आहे. 57 धावा. बोरखारचे युवा खेळाडू, हा तेवढा सोपा सामना नाहीये सांगत असताना धुतुम टीमला चॅलेंज केलंय. पहिल्याच बॉल वरती मोठी विकेट मिळाली का शुभम आणखीन दबाव वाढवतील का? नेहमीच आपल्या आक्रमक गोलंदाजीने शुभम ओळखला जातो. वेगवान गोलंदाज. पुढचा बॉल. ओहो, तेच तर रार. स्टंपच्या अगदी थोडासा जवळून निघाला. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. एक्स्ट्राने केली सुरुवात. डाव फलकावरती 1 वरती 1 विकेट. कधी कधी शुभमच्या बॅटिंगची देखील वेळ येते, आणि ती वेळ आज आली जेव्हा शुभमनं आल्या आल्या षटकार मारला. कधी कधी असं म्हटलं की भारतीय संघासाठी उमेश यादवनं षटकार मारला जाऊन. तशाच पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला शुभमचा एक आक्रमक षटकार. चांगली बॅटिंग देखील त्याने या मॅच मध्ये केले. गोलंदाजीसाठी शुभम. फुल टॉस बॉल, दिशा दिले, कौशल्यपूर्ण स्ट्रोक. बॉल निघालाय सीमारेषेचा वेध घेत असताना. स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. बॉल जाईल सीमारेषा पार. पहिला चौकार. फक्त दिशा देत असताना शुभमकडे गती प्रचंड आहे, त्यामुळे त्याचा फायदा मिळाला निलेश ठाकूरला. परेश ठाकूर शून्यावरती बाद, परंतु आता सूत्र हातामध्ये घेतलीत निलेश ठाकूरनं, आणि सध्या चांगले बॅटिंग.
वेगळ्या शैलीनं खेळायचा होता फटका जाऊ दिला बॉलला फायनली वेग पाहिला निलेशनं आणि सोडून दिला असे निर्णय कधी कधी घ्यावे लागतात फलंदाजांना थोडासा मागे पाठवायचा होता बॉल पण तू शुभमकडे असणारा वेग त्यामुळे हा फटका कनेक्शन करता आला नव्हती बॅट्समन निलेश ठाकूरला पॉवर प्लेचं पहिलं षटक विकेट्स पडल्या तर बोरखार संघ हावी राहील धुतुम संघावरती पण तू डावाला सावरायचे निलेश ठाकूरला ओ तेच तर्रार बॉल कम्मालीचा टप्पा पडल्यानंतर झपकन वेगानं आतमध्ये येत असताना ही खासियत आहे शुभम डाकेची चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवरती विकेट नंतर व्हाईट बॉल नंतर निलेश ठाकूरचं उत्तर पण तू पुढच्या 2 बॉलवरती बॅट्समनला सांगितलं आज देखे जरा किसमें कितना है दम लाजवाब बॉलिंग सध्याच्या घडीला आपण शुभम डाकीची चर्चा करतोय 4-5 धावा त्यानं खर्च केल्यात 1 विकेट देखील घेतले चांगला बॉल तेवढा चांगला सेन्सेबल क्रिकेट गॅप शोधण्याचा प्रयत्न केला पण तो हवी तितकी पॉवर जनरेट करू शकले नव्हते फक्त एकेरी धाव मिळेल एका धावेने धाव फलक पुढे जाईल रन्स बनल्यात 6 धावा आतापर्यंत बॉल 5 समाप्त झालेत आणि 5 बॉल मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात शुभम डाकीनं चांगली गोलंदाजी शुभम डाकीचं विशेष कौतुक करूया पण हे बॅटल चांगलं रंगलं असतं जर सिद्धेश अगोदरच स्ट्राईक वरती आला असता कारण तो डावकुरा खेळाडू आणि लेफ्टी विपक्ष लेफ्टी गोलंदाज देखील आता डावकुरे शुभम डाकी कोण जिंकेल बॅटल शेवटचा बॉल का मोठ्या फटक्यानं निरोप देतील का ओव्हरला ओ चांगला बॉल स्टंपच्या जवळून निघालाय आणखीन एक डॉट बॉल चला शुभमची बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या उद्या पहिलं ओव्हर राहिले तिसाई मरू आहे क्रिकेटला बोरखार टीमच्या नावावरती एका ओव्हर मध्ये रन्स दिल्यात फक्त 6 आणि एक महत्वाची परेश ठाकूरची विकेट आली थँक्यू डीजे पहिल्या ओव्हरचा खेळ संपला धाव फलकावरती फक्त 6 धावा ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या ते रितेश शेठ भोईर आणि अभयजय पाटील दादरपाडा यांचं आगमन होताना पाहायला मिळते आम्ही त्यांना मंचावरती येण्याची विनंती करतोय फार चांगलं योगदान तुम्ही देतात या स्पर्धेमध्ये त्याबद्दल आपलं विशेष स्वागत मॅच कडे लक्ष वेधूया येणारे 24 बॉल आय थिंक 51 धावेची आवश्यकता 57चा पाठलाग करतायत पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6 आल्या शुभम डाकीने हेच सांगितलं मेरे दोस्त जिंदगी का एक ही कायदा है आज मेहनत कर तो कल फायदा ही फायदा है आणि मैदानाच्या आतमध्ये प्रचंड मेहनत पहिल्या षटकामध्ये शुभमनं घेतली आणि इकॉनॉमिकल षटक जे फक्त 6 धावेचं राहिले पण तो आता निलेश ठाकूर जास्त वेळ शांत बसून चालणार नाहीये 24 बॉल 51 धाव संख्येची आवश्यकता बॉलिंग ट्रॅक वरती आणखीन एक डाके आलेत वेदांत डाके इन अप नंबर 2 बोरखार संघाचे बरेचसे खेळाडू तुम्ही यंगस्टार पाहू शकता निलेश स्ट्राइक एंड वरती ज्ञानेश्वर ठाकूर जे खेळतायत ज्यांचे घनिष्ठ संबंध धाकटेजी टीम सोबत देखील राहिलेत ओ इथे देखील वेगवान गतीनं बीट करत असताना वेदांत डाकीची गोलंदाजी किती आक्रमकता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली पहिल्या ओव्हरमध्ये शुभम डाकीचा वेग पाहिला आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये वेदांत डाकीचा वेगवान गोलंदाजीचा परफॉर्मन्स कोण खेळेल मरुआई विंदणेच्या विरोधात पुढची मॅच हे देखील तेवढ्याच पाहण्यासारखं राहील कारण एकीकडे विंदणे संघ देखील आक्रमक बॅटिंगसाठी ओळखला जातो पण तू का गोलंदाजीच्या जोरावरती बोरखार बाजी मारेल का निलेश ठाकूर आपला प्रदीर्घ अनुभव या मॅच मध्ये सिद्ध करतील अद्यापही मॅच संपली नाहीये येणारे 23 बॉल 51 धावेची आवश्यकता 23 बॉल 51 धावा निलेशच्या विरोधात वेदांत डाकी राईट ओव्हर द विकेट फुल टॉस बॉल बैठक स्ट्रोक बॉल चालला ऑन साइडला सीमारेषेच्या पलीकडे निलेश ठाकूर शाहीने ठोकलाय हा षटकार जो दबाव वाढला होता त्या दबावाला दूर करण्यासाठी एका बाउंड्रीची गरज होती आणि निलेश ठाकूरनं तो षटकार ठोकला हा खेळाडू तंत्रशुद्ध बॅटिंग करतो बॉलच्या मेरिट नुसार नेहमी त्याचे फटके पाहायला मिळालेत इथे देखील फुल टॉस लगातार दुसरा टाकलाय आणि दुसरा पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे स्टँड अँड डिलिव्हर निलेश ठाकूरची आक्रमकता षटकार
पहिल्या ओव्हरची सुरुवातच 6 रन्स न झाली, परंतु पुढच्या 3 बॉल मध्ये 2-6-6 आलेत. 12 धावा या ओव्हर मध्ये कुठून काढल्यात. वेदांत डाकेला अगदी टार्गेटच केलंय म्हणूया. 9 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 18 धावा. जो दबाव शुभमनं वाढवला त्याच्यावरती पाणी टाकले वेदांत डाकीनं. आणखीन एक लोअर फुल टॉस थोडासा खाली राहिला. मिड ऑनला बॉल जाईल. मिड ऑफचा खेळाडू पोहोचला. रन्स मिळते फक्त एक सिंगल. आणि या गोष्टी फार महत्वाच्या आहेत वेदांत, कारण जर मोठे फटके येत आहेत, प्रतिस्पर्धी टीम दुसऱ्या सत्रामध्ये धावा चेसिंग साठी उतरल्या, तुम्हाला डॉट बॉलचं प्रमाण वाढवावं लागतं. आणि जर आक्रमकता मोठे फटके तुम्ही तुमच्या विरोधात आले तर टार्गेट सोपा बनेल. भैरवनाथ दुतुम टीम लढण्यासाठीच तर ओळखली जाते. या टीमची डेफिनेशन हीच राहिली की खेळायचं तर जिंकण्यासाठी. आणि अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये भैरवनाथ 11 दुतुम वन टीम वन ड्रीम या नावाचा डंका राहिला. परंतु समोर आज बोरकारची भेट पडले. कोण भारी पडेल. इथे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ वरून बॉल निघालाय लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या दिशेनं. कव्हर ड्राईव्हचा नेत्र दीपक स्ट्रोक. बॉल जाईल सीमा पार. रन्स मिळतील 4. महागडे षटक. 17 धावा मोजल्या त्या ओव्हर मध्ये आणि संघ पोहोचलाय 23 वरती. अद्याप एक शेवटचा बॉल बाकी आहे वेदांत डाकीचा. आणि टेन्शन चांगलंच वाढवले तिसाई मरुआई क्रिकेटला बोरकार समोर. पुढचा बॉल. जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल येईल, परंतु या ओव्हर मध्ये तब्बल आल्यात 17 धावा. त्यामुळे फाईट सुरू आहे. टीम भैरवनाथ 11 दुतुम संघाची 2 षटकांच्या अखेरीस एक खेळाडू बाद धाव फलकावरती. दुतुम टीमच्या धावा लागल्यात 23 धावा. आवश्यकता. भैरवनाथ 11 दुतुम संघाला येणारे 18 बॉल 34 धावा. काय एखादं षटक पुन्हा एकदा शुभम डाकीचं चिंताग्रस्त राहील जे दुतुम संघासाठी, परंतु हे षटक फार महत्वाचे आहे. परंतु मागच्या ओव्हर मध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग केले दुतुमच्या खेळाडूंनी, सुरुवात थोडीशी डगमगली, परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये जवळजवळ 17 धावा आल्यात. त्यामुळे चॅलेंज केले बॉलिंगला देखील. हार जित ही लपंडावर आहे, जिद्द राहू दे म्हणे झुंजा याची पुन्हा. आणि त्याच गोष्टी उलटताना पाहायला मिळाल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6, दुसऱ्या ओव्हर मध्ये 17. आता सामना थोडासा सोपा बनवण्याचा प्रयत्न. येणारे 18 बॉल 34 धावेची आवश्यकता. निलेश ठाकूरच्या विरोधात पुन्हा एकदा शुभम डाकी. मागच्या ओव्हर मध्ये चांगलं बॅटल रंगले या दोन खेळाडूंमध्ये. लेट कट केलाय. किती चतुराई आहे, किती चाणाक्ष आहेत निलेश ठाकूर. कधी कधी म्हटलं जातं की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते, आणि इथे मिळाल्या 4 धावा. क्या बात आहे. निलेश ठाकूरची कलात्मकता, कौशल्यता, सर्व गुण संपन्न सध्या तो बॅटिंग करतोय. जिथे बॉल पडेल तिथेच खेळायचा आणि कुठल्याही पद्धतीची घाई करताना पाहायला मिळालं नाही. निलेश 27 धावा बनल्या. 30 धावेची फक्त आवश्यकता. येणाऱ्या 17 बॉल मध्ये 30 धावा. प्रेक्षकांची वाढणारी गर्दी. हे देखील म्हणूया की आज सुट्टीचा दिवस नसला तरी मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्सचं जे आयोजन असतं ते नेहमीच पाहण्यासारखं राहिलं. त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आता. 17 बॉल 30. मुख्य गोलंदाज आहे, त्याच्यावरती थांबून बॅटिंग करतात निलेश ठाकूर. ही मुख्य खेळाडूंची ओळख असते. आणि ते पाहायला मिळालं. एक धाव चौकार आल्यानंतर सावध पवित्र आखल्या. बचेंगे तो और लढेंगे. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. फक्त 29 धावेची आवश्यकता. 16 बॉल 29 धावा. जी चर्चा आपण केली की शुभम डाकीचं एखादं चांगलं षटक आणखीन चांगलं पडलं तर दबाव वाढेल, आणि प्रति ओव्हर जर 12-13 रन्स राहिल्या तरी देखील ते चॅलेंज ठरू शकतात का शुभम डाकी आता कमबॅक करून देतील. परंतु सिद्धेश ठाकूर हा डावखुरा खेळाडू, आक्रमक खेळाडू आहे. जेव्हा आम्ही धुतुमच्या स्पर्धेमध्ये पोहोचलो तेव्हा देखील या खेळाडूचा अनोखा विक्रम, 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील या खेळाडूच्या नावावरती राहिलाय. पुढचा बॉल.
ओ टप्पा बॉल आडव्या बॅटनं पुल करत असताना मिड विकेटला बीट करून एका टप्प्यानं बॉल चाललाय सीमारेषे चप्पार. टाळ्यांचा गजर. धावा मिळतील 4. धन्यवाद. जेव्हा शुभम पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आला, फक्त 6 दिल्या, पण तो इथे त्याचं भव्य स्वागतच सुरू आहे. 3 बॉल मध्ये 9 धावा मोजल्यात. ओ कमी गतीने उलटा टाकला बॉल, फिरवली बोट आणि टर्न करत असताना ही खासियत या खेळाडूंची आहे. मग अशी देखील गजाननजी पाटील साहेब आपण उल्लेख केला की या उरण तालुक्याचा एक संघ प्रेझेंट करायचा झाला तर या विभागामधील ग्रुप ग्रामपंचायत विंदणे तालुक्यासाठी खेळला तर देखील चांगले चांगले खेळाडू या विभागामध्ये आहेत जे तालुक्याचा प्रेझेंट करू शकतात. जो चर्चा आपण केली शुभम डाकीची, रोहित गरजची, चैतन्य पाटील, जे नामांकित खेळाडूंचा आपण उल्लेख केला. ओ फुल टॉस बॉल, जोरदार अपील. अंपायर सांगत असताना शफल झाले खेळाडू आणि कदाचित ऑफ स्टंप मिस केला लाईनला. आणखीन एक डॉट बॉल. येस, आमचे गजाननजी पाटील साहेब मंचावरती उपस्थित आहेत. त्यांनी प्लेइंग 11 देखील लगेच त्यांनी बनवली. चांगले चांगले खेळाडू. अद्याप या ओव्हर मधील शेवटचा एक बॉल राहिला, लास्ट बॉल. राधेच्या स्पर्धेमध्ये कदाचित या विभागाचा संघ खेळावे त्यांची अपेक्षा. जो डे नाईट तालुक्याची स्पर्धा उरण पनवेल डे नाईट फॉर्मॅट पाहायला मिळेल. ओ चांगला बॉल, चांगला बॉल. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला जाईल बॉल. रन्स मिळेल एक सिंगल. एका धावेने धाव फलकावरती रन्स पाहायला मिळतात आतापर्यंत. ट्रिपल तिरी धाव फलकावरती. येस, डबल तिरी 33 धावा मापेसावी आणि 33 धावेनं धाव फलकावरती एकच विकेट. येणारे शेवटचे 12 बॉल मॅच जिंकण्यासाठी अद्याप 24 धावेची आवश्यकता. 12 बॉल 24 धावा मॅचला जिंकण्यासाठी अद्याप बनवायचे आहेत. सध्याच्या घडीला बऱ्याचशा विभागामध्ये स्पर्धा, समर्थ चषक या स्पर्धेमध्ये मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स हा संघ देखील खेळणार आहे. ज्या स्पर्धेमध्ये 33 टू व्हीलर बाईक तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्या स्पर्धेमध्ये MMV धाकटीजी संघ देखील सहभागी होईल. बऱ्याचशा स्पर्धा संघाने गाजवल्यात. गजानन दादा बऱ्याचशा तालुक्यांमध्ये जाऊन या नावाचा डंका वाजला आणि आज त्याच नावाने आपण स्पर्धा पाहतोय. MMV चषक जी उरण पनवेल प्रीमियर लीग स्पर्धा येणार आहे. रायगड मधील एक नामांकित आयोजन सुनील शेठ मडवी, नंतर दीपक शेठ पाटील असतील. कदाचित त्या स्पर्धेमध्ये देखील या विभागामधला आपल्याला संघ पाहायला मिळेल. डे नाईट फॉर्मॅट मध्ये ती स्पर्धा असणार आहे. मालिका वीरला 4 व्हीलर कार. पण तो गत वर्षी याच क्रीडांगणामध्ये आपण जी ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग स्पर्धा पाहिली, स्पर्धेचा प्रचंड बोलबाला राहिला. शक्ती मात्रे असतील, मंगेश गरत असतील, रोहन भोईर, जे आयोजन आपल्याला पाहायला मिळालं होतं. नामांकित स्पर्धा, अगदी आईवा कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकाला देखील टू व्हीलर बाईक हे उरणमध्ये पहिल्यांदाच या क्रीडांगणामध्ये आम्ही पाहिलं आणि नेहमीच ती स्पर्धा चर्चेची असते आणि याच क्रीडांगणामध्ये तो थरार अनुभवला होता. बरेचसे प्रेक्षक देखील आम्ही जेव्हा जेव्हा कॉमेंट्रीसाठी जातो तेव्हा तेव्हा नेहमीच त्या स्पर्धेचा उल्लेख करतात की तुमच्या विभागामध्ये आईवा पकडणाऱ्या प्रेक्षकांना बाईक मिळाली होती, ती स्पर्धा कधी असेल. तर नेहमी त्या स्पर्धेची चर्चा असते आणि भव्य दिव्य ते आयोजन उरण तालुक्यामधील. आज देखील आपण पाहू शकता मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा. तब्बल 50,000 रुपये कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. पहिला मॅच विंधणी संघाने जिंकला. आपण तयारीत राहा आणि आमचे स्कोरर कांचनचे पालकर सर जे आम्हाला माहिती देत असताना येणारे 12 बॉल 24 धावेची आवश्यकता. 12 चेंडू 24 धावा. मॅच अद्याप ऑन आहे, सामना अद्याप बॅलन्स आहे. परंतु हा प्रश्न पडलाय बोरकरच्या पाठीराख्यांना की विकेट कधी पडतील. विकेट्स पडल्या नाही तर सामना जिंकणं कठीण आहे. 12 बॉल 24 धावेची आवश्यकता. सलामीला आलेला खेळाडू सिद्धेश ठाकूर. पहिल्याच बॉल वरती विकेट आली. एका डझन मध्ये 2 डझन काढायचे आहेत. 12 बॉल 24 धावा हे समीकरण. मॅच कडे लक्ष वेधूया. करण डाके येतात बॉलिंग करण्यासाठी. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 24 आवश्यकता. हे षटक महत्वाचं आहे. बोरकार टीम किती धावा येतील. करंटचा षटक. ओ फुल टॉस बॉल, अक्षरशः डोक्यावरती हात मारला खेळाडूंनी की केलंय काय सिद्धेशनं. हा चान्स सोडला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. करण मी तर म्हणेल वाचलाय या बॉल वरती, कारण कदाचित षटकारच आला असता. आणि इथे डॉट बॉल. कधी कधी खराब बॉल देखील आपला शत्रू बनतो पाटील साहेब आणि तेच पाहायला मिळालं. डॉट बॉल. समीकरण 11 बॉल 24. चला पुन्हा एकदा दिलाय फुल टॉस. त्याच चुका तुम्ही पुन्हा करत राहाल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. बॉल जाईल सीमा पार. सिद्धेश ठाकूरचा हा कडक षटकार.
चर्चा आम्ही केली या स्पर्धेची आणि ते टायटल सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळालं. समीकरण आता बदललंय. येणारे 10 बॉल 18 धावेची आवश्यकता. आता फास्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये राहिलाय. एक धाव पूर्ण. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू परंतु त्याच्या अगोदरच शुभम पोहोचले. एकच धाव मिळेल. मॅच बनवायचे असेल तर बोरखा टीमला इथे मोठ्या फटक्यांपासून धुतूम संघाला दूर ठेवायचं. परंतु सिद्धेशचं कौतुक करूया. एक षटकारानं टेन्शन थोडंसं त्यानं कमी केलं. समीकरण 9 बॉल 17 धावा. वन डाऊनला आलेला निलेशनं डावाला सावरलं. निलेशनं डावाला पुढे नेलंय परंतु अद्याप मॅच संपली नाहीये. निलेश 9 बॉल 17 धावेची आवश्यकता. एखादा चौकार आला तर रन्स कमी येतील आणि हीच अपेक्षा असेल धुतूम संघांच्या पाठीराख्यांची की कमीत कमी 15 पेक्षा कमी रन्स शेवटच्या ओव्हरमध्ये राहायला हव्यात. अद्याप 9 बॉल 17 धावेची आवश्यकता. 9 चेंडू 17 धावा. मॅचचा रोमांचकता वाढत चालली. मॅचचा उत्साह आता वाढत चाललाय. 9 चेंडू 17 धावेचं समीकरण. करण डाकी तयार. फिल्डिंग मध्ये पोझिशन बदलल्या. फाईन लेगला खेळाडू तैनात केलाय. मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर. आणखीन एक फुल टॉस बॉल ऑन द राईज. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केले. थोडासा लेझी क्रिकेट. दुसऱ्या धावेसाठी सरसावलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या चुका चालणार नाहीयेत बोरखा टीम. सहजासहजी तुम्ही प्रतिस्पर्धी टीमला चान्स देऊ शकत नाही परंतु या चुका कराल तर मॅच जिंकणं कठीण बनेल. आता समीकरण 8 चेंडू 15 धावेची आवश्यकता. जिंदगी जीने का मजा तब आता है मेरे भाई जब जीवन में इश्क हो और खेल खेलने का मजा तब आता है जब खेल में रिक्स हो. आता रिक्स वाढले. समीकरण 8 बॉल 15 धावेची आवश्यकता. येणारे 8 चेंडू 15 ची आवश्यकता आहे. करंट तयार. कमी गतीने टाकलाय. पिक केलं बॉलला. पिकअप स्ट्रोक. बॉल जाईल मिड विकेट सीमा रेषेच्या पार. येथे पराभवाची फिकीर केली कोणी. संघर्षाने पेटलेल्या वस्तीत जन्मलो आम्ही. षटकार. समीकरण आता बदलेल. शेवटचे 7 बॉल 9 धावेची आवश्यकता. तोडफोड क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये किती आक्रमकतेने उतरलाय निलेश ठाकूर. आणखीन एक ऑन साइडला लॉंग ऑनला खेळाडू तैनात आहे. टिपलाय कॅच परंतु मॅच अद्याप बॅलन्स राहील. आता समीकरण शेवटचे 6 बॉल आणि मात्र 9 धावेची आवश्यकता. थँक्यू. निलेशनं चांगली बॅटिंग केली परंतु तो नाराज यासाठी पाहायला मिळाला कारण मॅच फिनिश करून आला नाहीये. समीकरण बदलेल. शेवटचे 6 बॉल आणि अद्याप 9 धावेची आवश्यकता. चला बोरखा टीम फिल्डिंग लावून घ्या. अद्याप 6 चेंडू 9 धावेचं समीकरण. मोरुआई विंदणी टीमच्या कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतो यावं आपण. पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल आणि या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो मोरुआई विंदणीला फाईट करेल. महत्वाची मॅच पण तिथे समीकरण अद्याप सुटलं नाहीये. 6 चेंडू 9 धावेची आवश्यकता. का बोरकार जिंकेल का धुतूम जिंकेल हा पाठीराख्यांच्या मनामध्ये आता प्रश्न पडलाय परंतु 6 चेंडू 9 धावा. शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग करण्यासाठी स्वप्नील मस्कर आल्या. अंतिम षटक 9 धावा त्याला वाचवायचे आहेत. अपना टाइम आएगा इस भरोसे पे मत रहना मेरे भाई क्योंकि अपना टाइम आता नहीं. अपना टाइम खुद लाना पड़ता है. मैदानाच्या आतमध्ये जिंकायचं असेल तर आता घाम गाळावा लागेल दोन्ही टीमला. सलामीला आलेला सिद्धेश ठाकूर अद्याप खेळपट्टीवरती उभा राहिलाय. 6 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता. कोण जिंकेल ही मॅच. कोणाच्या वाट्याला पहिला विजय येईल. स्वप्नीलचा पहिला बॉल. पहिलाच बॉल. कव्हर ड्राईव्ह केलाय. वेगाने आलाय बॉल. क्षेत्ररक्षक थोडेसे चाच पडले. थ्रो चुकीचा केला आणि इथे फायदा मिळालाय धुतूम संघाला. खराब फिल्डिंग. 7 चेंडू मध्ये 9 ची आवश्यकता असताना इथे 2 धावा सहज खर्च केल्यात. 50 धावा पूर्ण झाल्यात भैरवनाथ 11 धुतूम संघाच्या. 57 चा पाठलाग. 5 बॉल 7 धावेची आवश्यकता. कधी कधी फिल्डिंगची चर्चा तुम्हाला उंच व्हावी लागते. फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगची गुणवत्ता ही तुम्हाला सिद्ध करणं फार गरजेचं आहे कारण एक एक धाव तुम्हाला वाचवायची आता या मॅच मध्ये. समीकरण 5 बॉल 7 धावेची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा. प्रेशर वाढलाय. ड्रामा वाढत चाललाय मॅचचा. 5 चेंडू 7 धावेची आवश्यकता. अशीच मॅच प्रेक्षकांना देखील पाहायची होती आणि तो सामना कदाचित 1-2 डॉट बॉल आले तर आणखीन सामन्याची चुरस वाढेल परंतु धुतूमचे पाठीराखे म्हणत असतील की तेवढ्यापर्यंत नको रे बाबा कारण आता 5 बॉल 7 ची आवश्यकता. एखादा षटकार मॅचला विजयाच्या दिशेने नेईल.
5 बॉल 7 धावेचं समीकरण. स्वप्नील तय्यार, त्याच्या विरुद्ध सिद्धेश ठाकूर. लोअर फुल टॉस बॉल. ओ कमालीची फिल्डिंग. मागच्या बॉल वरती आपण फिल्डिंगची चर्चा केली, पण तो आता स्वप्नीलनं ते दाखवलं. एक एक धाव वाचवायची आणि ते धाडस दाखवत असताना आता समीकरण 4 बॉल मॅच जिंकण्यासाठी 6 धावा. 4 बॉल 6 धावा. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेले. रोहित घरत मैदानाच्या आतमध्ये आला. टीमचा कॅप्टन रोहित घरत मैदानाच्या आतमध्ये. पण तू नवख्या खेळाडूवरती दबाव टाकण्याची मी तर म्हणेल बोरका टीम चांगलीच संधी आहे का कदाचित एखादा बाउन्सर यॉर्करनं त्याचं स्वागत. नक्की काय मनामध्ये सुरू आहे स्वप्नीलच्या, कशा पद्धतीने टप्पा हाताळतील, कारण नौका खेळाडू आहे त्याला तुम्ही दबावामध्ये आणू शकता. पण तू रोहित घरत देखील बॅटिंग साठी ओळखले जात आहे. 4 बॉल 6 ची आवश्यकता. फुल टॉस दिलाय, सामना संपवला. भैरवनाथ धुतुम संघानं हा सामना 3 बॉल शिल्लक ठेवून तब्बल 8 विकेट्सनं मॅच जिंकली. हार्दिक हार्दिक अभिनंदन भैरवनाथ धुतुम टीम. चला चेक केलं जाईल. अद्याप खेळाडू आपण थांबून राहा मैदानामध्ये. टीव्ही अंपायर्स कडे आपण जातोय. नक्की काय घडले याची पडताळणी, कारण फिल्डिंग करणाऱ्या टीमनं 8 विकेटची मागणी केली की नक्की इथे काय घडले याची पडताळणी आपण करूया 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून. चला अंपायर निर्णय सांगा.
अंपायर्स डिसिजन डेड बॉल.
चला पुन्हा एकदा बोरखा टीम फिल्डिंग लावून घ्या आपण. खेळाडू मैदानामध्ये येताना पाहायला मिळतात. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. आणि समीकरण आता आपल्या समवेत पाहायला मिळते. येणारे शेवटचे 4 बॉल 6 धावेची आवश्यकता. चला विशेष आम्ही धुतुम टीमचं देखील या ठिकाणी कौतुक करू. त्यांनी कमिटीनं दिलेला निर्णय मान्य केला आणि चांगली आम्हाला साथ दिली, त्याबद्दल तुमचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. भैरवनाथ 11 धुतुम टीम ही खेळाडू वृत्ती तुम्ही दाखवली, त्याबद्दल विशेष आभार. समीकरण शेवटचे 4 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 6 धावेची आवश्यकता. स्ट्राईक वरती बॅट्समन रोहित घरतला आपण पाहताय. चला सामना सुरू करा अंपायर्स. स्वप्नील मस्कर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती येणारे शेवटचे 4 बॉल 6 धावेची आवश्यकता. बॅटिंग करत असताना आपण रोहित घरतला पाहताय, त्याच्या सोबतीला सिद्धेश ठाकूर. 4 चेंडू आणि 6 धावेची मॅच. महत्वाचा हा सामना. ओव्हर द विकेट न स्वप्नीलचा पुढचा बॉल. फुल टॉस बॉल, लोअर फुल टॉस ऑन साइडला. लॉंग ऑनचा खेळाडू विघ्नेश निघाला. एक पूर्ण दुसऱ्या धावेचा पलटवार आणि या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. 2 धावेनं समीकरण बदलेल. शेवटचे 3 बॉल आणि कंपल्सरी 4 धावेची आता आवश्यकता. 3 बॉल 4 धावा. बराच ड्रामा या मॅच मध्ये पाहायला मिळाला. 30 बॉल मध्ये 57 काढायच्या होत्या आणि आतापर्यंत 53 धावसंख्या या धुतुम संघाच्या बनल्यात. 4 धावेची आवश्यकता. 3 बॉल 4. फटका फसला. लॉंग ऑनला विघ्नेश टाकी पकडतोय कॅच. फलंदाज रोहित घरतचा खेळ संपला. आणखीन एक धक्का लागलाय भैरवनाथ 11 धुतुम संघाला. आता समीकरण शेवटचे 2 बॉल 4 धावेची आवश्यकता. चला बोरखा टीम फिल्डिंग लावून घ्या. एकत्रित येऊ नका, कारण मागच्या ओव्हर मध्ये बराच वेळ वाढला. आणि मरुआई विंधणे टीम आपण देखील सज्ज व्हा. संपूर्ण स्क्वॉड विंधणे संघ उपस्थित आहे. एक सामना त्यांनी जिंकलाय आणि या मॅच मध्ये जिंकेल तो संघ मरुआई विंधणेला फाईट करेल. त्यामुळे आता समीकरण शेवटचे 2 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 4 धावेची आवश्यकता. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रणित ठाकूर. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. त्यामुळे तुम्हाला 4 धावा धुतुम टीम पूर्ण कराव्याच लागतील. एखाद्या चौकारानं धुतुम संघ जिंकणार आहे, पण तो एखादा डॉट बॉल आला तर मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. आणि आता चांगली फाईट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. धुतुम टीमच्या विरोधात बोरखार. 2 संघांमध्ये अनेक वेळा बॅटर रंगल्या. कधी धुतुम भारी पडलाय तर कधी बोरखार जिंकलाय. परंतु आज पुन्हा एकदा गाठ पडले ठकाठका. निमित्त मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा. महत्वाच्या मॅच मध्ये आता 2 बॉल कंपल्सरी 4 धावेची आवश्यकता. प्रणित ठाकूर हा देखील बॅटिंग साठी खेळाडू ओळखला जातो, पण तो आता एखादा चौकार धुतुम संघाला विजय मिळवून देईल. आणि तो स्वप्नील मस्कर, ज्याला वाचवायचे होते या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त आय थिंक 9 धावा. आणि आता समीकरण पोहोचलंय. येणारे 2 बॉल 4 धावा. मागील 4 बॉल मध्ये फक्त 5च दिल्यात. पुढचा बॉल कमी गतीने टाकलाय. विनिंग स्ट्रोक. भैरवनाथ 11 धुतुम संघ फायनली जिंकला. आता 1 बॉल शिल्लक ठेवून हा सामना जिंकून दाखवलाय धुतुम टीमनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. बॉलिंग मध्ये 4 विकेट. बॅटिंग मध्ये देखील त्याचा दमखम